जसं की प्रत्येक घरामध्ये सध्या डायबिटीज आणि हायपरटेन्शन आहे, तसंच अजून एक आजार प्रत्येक घरामध्ये जातोय आणि तो म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी डिसीज. अल्कोहोलिकचा आपण कन्सिडर करू शकतो की थोडंसं जरी आपण अल्कोहोल घेतलं तरी 20-30% पर्यंत आपले पर्सेंटेज वाढतात की आपल्याला फॅटी लिव्हर होऊ शकतो. परंतु नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे जे अल्कोहोल घेत नाहीयेत अशा लोकांमध्ये सुद्धा फॅटी लिव्हरचे चान्सेस वाढलेले आहेत. सध्या रिसर्च झालेला आहे. पॉप्युलेशनमध्ये 38% लोक ग्रेड 1 फॅटी लिव्हरचे आणि ग्रेड 2 फॅटी लिव्हरचे 22% आणि ग्रेड 3 फॅटी लिव्हरचे 12% लोक आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक घरामध्ये एक तरी पर्सन आहे की जो फॅटी लिव्हरने त्रस्त आहे. सो नॉन अल्कोहोलिक असताना सुद्धा फॅटी लिव्हर का होतं? सो याच्यामध्ये एकतर बेकरी प्रॉडक्ट्स भरपूर खाणं, प्रिझर्वेटिव्ह खाणं किंवा जे प्रिझर्व केलेले ज्युसेस असतात ते पिणं किंवा त्याचबरोबर एक्सरसाइज कमी, सेडेंटरी लाईफ जास्त, बैठे काम जास्त, व्हिटॅमिन ई आणि सी चे पदार्थ कमी घेणं किंवा पोटावरती चरबी वाढली आहे तर लिव्हरला डिटॉक्स करायला त्यासाठी इन्शुलिन रेजिस्टन्स होतं आणि त्यामुळे डिटॉक्स करायला प्रॉब्लेम येतो. या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला एक्सरसाइज, योगा करावं लागणार आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई आणि सी असलेले पदार्थ आहारामध्ये वाढवावे लागतील आणि पाणी भरपूर प्यावं लागेल जेणेकरून डिटॉक्सिफाय इझिली होईल. म्हणजे जे लिव्हर करू शकत नाहीये ते तुम्ही किडनीमधून म्हणजे युरिनमधून, स्टूलमधून किंवा घाम जर निघत असेल तुम्हाला एक्सरसाइज करून तर घामामधून डिटॉक्स करून जे टॉक्झिन्स बॉडीमधले आहेत तर ते बाहेर काढू शकता. त्याचबरोबर जे खूप गोड पदार्थ आहेत, आपण इंडियन फ्रूट जरी म्हणालो की त्याने काही होत नाही किंवा गुळ घेतल्याने शुगर वाढत नाही किंवा इन्शुलिन रेजिस्टन्स होत नाही, तर असं नाहीये. गुळ सुद्धा तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यावं लागणार आहे. खूप गोड फ्रूट सुद्धा तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यावे लागणार आहेत. साखर तर कमी करावीच लागणार आहे आहारामधली, तरच तुमचा फॅटी लिव्हर कमीत कमी होऊ शकेल. कारण हा आता खूप युनिव्हर्सल डिसीज होत चाललेला आहे. ज्यांना फॅटी लिव्हर आहे असे जवळजवळ 80 to 90% लोक थोड्याच वर्षांमध्ये आपल्या सोसायटीमध्ये होतील आणि याने हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं किंवा चिडचिड होणं किंवा मेटाबॉलिक डिसीजेस होणं असे आजार होतील.